झेप घेतली, भरभराट आणली, वेस नवी गाठली, शिक्षणास रुजवुनी, उद्योगास फुलवुनी, कष्टाने घामाने पायवाट शिंपली। युवक राष्ट्रवादीचे विटा शहर उपाध्यक्ष युवा नेते माननीय सचिन भैया मेटकरी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय संदीप मेटकरी, प्रोप्रायटर आदिराज कलेक्शन, महालक्ष्मी साडी सेंटर, माहिरा ब्युटी पार्लर आणि समस्त मेटकरी परिवार। विट्यातील बँक ऑफ इंडिया वसुली अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्याला लाखोंचा गंडा, आमदार बाबर यांनी केली बँक मॅनेजरची कानउघडणी। बँक ऑफ इंडियाच्या विटा शाखेची वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांनीच एका शेतकऱ्याला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे। थकलेल्या कर्जाची वन टाइम सेटलमेंट करून देतो असं सांगून कोल्हापूर येथील संजय अण्णासो खाडे राहणार मुळशिंग तालुका करवीर, त्याचा मदतनीस संदीप गणपती मुगडे राहणार मुगडेवाडी तालुका पन्हाळा या वसुली अधिकाऱ्यांनी तसेच या कामात त्यांना मदत करणारा विनायक नरहरी पुजारी राहणार रामानंद नगर यांनी मिळून आळसंदे येथील जनार्दन निवृत्ती माने यांच्याकडून 2,40,000 रुपयांची रक्कम घेऊन फसवणूक केली आहे। तसेच कर्ज प्रकरण मंजूर करून देण्याच्या नावाखाली अनेकांची आर्थिक फसवणूक झाल्याची ही तक्रार मिळून येत आहे। जनार्दन निवृत्ती माने माझं बँक ऑफ इंडियाचं थोडं कर्ज होतं, ते जरा वाढलं आणि त्याला वन टाइम सेटलमेंट करण्यासाठी एक मुगडे साहेब म्हणून आले बँक ऑफ इंडियात आणि त्यांची चौकशी केली असता हे बँकेचेच अधिकारी आहेत आणि सेटलमेंटला आलेत असं मला कळलं। मग त्यांच्याशी भेटलो मी, तर तिने मला काय समजायचं नाही म्हणून मी एक माझा मित्र किर्लोस्करवाडीचा विनायक नरहरी पुजारी, त्यांनी बँकेत काम केलेलं होतं 14 वर्षे, म्हणून त्यांना मी बोलवलं आणि नंतर त्या दोघांनी मिळून मला बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरच्या समोर उभा केलं आणि बघा यांचं कर्ज किती आहे, तर म्हणजे एक 2.25 लाख रुपये कर्ज आहे आणि वन टाइम सेटलमेंट करून किती होतंय, तर 5.25 लाख रुपये होईल। मग तेवढं ऐकून घेतलं आणि मला बाहेर नेलं आणि म्हणजे तुम्हाला थोडक्यात भागवतो आम्ही, तुम्ही जरा गरीब आहे असं करून तुम्ही स्टेप बाय स्टेप पैसे आम्ही भरतो, आमच्याकडे पैसे द्या असं करून पहिल्यांदा 1 लाख रुपये आमच्याकडे घेतले आणि ते घेतल्यानंतर तुम्ही आता निवांत राहा आणि बाकीचे पैशाची जुळवाजुळव करून आमच्याकडे आणून द्या, आम्हीच ते पैसे भरतो, तुम्ही बँकेत तुम्ही जाऊ नका आणि बँकेच्या कुठल्याही शिपायाला सुद्धा भेटू नका, मॅनेजरला भेटू नका आणि बँकेच्या अंगणात सुद्धा जाऊ नका, तर हे काम तुमचं होईल असं करून माझ्याकडे पैसे घेतले। पण नंतर मी रान विकलं, भांबाडी गावात एक रान होतं अर्धा एकर, ते मी विकलं आणि तेही पैसे माझ्या मित्रांच्याकडे दिले। तिने आता ज्या पैसे भरले म्हणले तर पावत्यासुद्धा मला लवकर दिल्या नाहीत। ही 1 जानेवारीपासूनची गोष्ट चालू आहे, आता ही 8वा महिना चालू आहे मला ऑगस्ट, तर अजून काहीच नाही आणि पावत्या आता आणून दिल्या तर ते पैसे कुठं भरलं म्हणलं तरी लक्ष्मीपुरी कोल्हापूर ब्रँचला बँक ऑफ इंडियात भरलेच म्हणले। मग तिथं जाऊन मी चौकशी केली तर ते 1ही रुपया आल्या नाही, इथल्या विटा शाखेत सुद्धा मी चौकशी केली तरी 1ही रुपया तुमच्या कर्ज खात्यावर जमा झाला नाही असं झालं। पुन्हा शेवटी मी तिथं गेलो रिक्वेस्ट करून त्या मॅनेजरच्याकडं कॅशियरकडे जे पावते असतात का नाही ते त्या तारखेच्या हे करून बघितलं तर तिथं सुद्धा हे सगळं बोगस झाड मला दिसलं, म्हणजे हे तुम्ही पैसेच भरले नाही आणि हे बँकेचा शिक्का पण घेऊ बरोबर नाही असं मला तिथं झालं। त्या तारखेच्या बँक काढून बघितल्या ज्या असल्या पावत्या तर काय सुद्धा नाही, हे सगळं खोटं आहे आणि माझी शुद्ध फसवणूक झाली आहे आणि अजून सुद्धा मध्ये तुमचं होतंयच आणि तुम्ही शांत बसा। इथं गेल्यावर मी म्हटलं पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊ का, तर मग बघा जावा तुमचं तुम्ही असं होतं। मग हाय असं सामंजस्यपणानं मिटून घ्या असं। एकूण किती रक्कम तुमची घेतली? 4.25 लाख रुपये घेतले, म्हणजे आता ह्या पावत्या पण आहेत आणि वरच्या बँकेच्या माणसांना मॅनेज करायचं म्हणून ते पैसे घेतले ती वेगळंच आहे, त्या पावत्या माझ्याकडे अजून दिलेल्या नाहीत काय, ह्या नुसत्या कर्जाला म्हणून दिल्यात आणि वरचे साहेबांना मॅनेज करायचं म्हणून ते माझ्याकडे कॉल रेकॉर्ड वगैरे आहे सगळं, ती तुम्हाला ऐकून
तुमची मागणी काय आहे? इतके पैसे तुम्ही खर्च केले तरी कर्ज पण नील झालं नाही. नाही. काय मागणी काय आहे? काय मागणी आहे माझं? फक्त ती म्हणले तसं माझं फक्त नील व्हावं. डोक्यावर कर्ज ठेवून मला म्हणायचंच नाही. आलं डोक्यात. फक्त तिने घेतलंय, तिने बोलले, कॉल रेकॉर्ड आहे, तसं तिने माझं कर्ज फक्त नील करून द्यावं, ह्याच्यापेक्षा माझी दुसरी काही अपेक्षा नाही. या प्रकरणी संबंधित शेतकऱ्याने आज आमदार अनिल बाबर यांची भेट घेऊन त्यांना आपले गाऱ्हाणे सांगितले. त्यानंतर आमदार बाबर यांनीही त्वरित याची दखल घेत बँक ऑफ इंडियाच्या विटा शाखेत धाव घेतली. वसुली अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची माहिती असून देखील तुम्ही काय कारवाई केली ते सांगा, असा जाब त्यांनी यावेळी बँक मॅनेजरला विचारत कान उघडणी केली आहे. तसेच शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत आपण गप्प बसणार नसल्याचं सांगितले. याबाबत विटा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून फसवणूक करणाऱ्या वसुली अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी संबंधित शेतकऱ्याने केली आहे. विटा